गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई खाजगी अनुदानित आश्रमशाळेत 6 मुलींना सर्पदंश झाला आणि धक्कादायक वास्तव म्हणजे त्या आश्रमशाळेमध्ये मुलींना झोपण्यासाठी कॉटची सुद्धा म्हणजे बेडची सुद्धा व्यवस्था नव्हती असं सांगितलं जात आहे। खाली चटई टाकून या विद्यार्थिनी झोपायच्या आणि त्यामुळे सर्पदंशामुळे ही घटना जी आहे ती घडलेली आहे। त्या शाळेचे शिक्षक अनिल सहारे जे आपल्यासोबत आहे, त्या शाळेची अवस्था कशी आहे, कशी घटना घडली सगळं सांगा सर। 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केल्यानंतर रविवार असल्याने आम्ही आपापल्या मुख्यालयी आपापल्या रूमवरती गेलो। मुलींचं जेवण होऊन मुली संध्याकाळी 9-9:30 वाजता झोपी गेल्या हॉस्टेलला। त्यानंतर रात्रोजी अंदाजे 2 वाजता 2 ते 2:30 वाजता सापाने आता कुठल्या मार्गाने प्रवेश केला हे कळू शकलं नाही, परंतु वसतिगृहामध्ये सापाने प्रवेश करून 5 मुलींना त्यांनी दंश केला। 6 मुली म्हणताय? नाही, 5च मुली आहेत सर। 5 मुली। हो। बरं, त्या कुठं झोपल्या होत्या, कशावर झोपल्या होत्या? जमिनीमध्ये हिरवी मॅट टाकून त्याच्यावर बेड लावलेले होते आणि बेडवरती झोपलेल्या होत्या। पलंग होता, बेड होता की खाली गादी टाकली होती? फक्त हिरव्या मॅटवर गादी टाकली होती, गादी टाकून झोपलेल्या होत्या। पलंग किंवा कॉटची व्यवस्था का नाही आहे आश्रमशाळेत? सर आता या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे मी तरी देऊ शकणार नाही, कारण ते माझ्या अखत्यारीत नसल्याने मी याचं उत्तर देऊ शकणार नाही। मी एक शिक्षक आहे। का आता जी नागपुरात आणलेली मडावी विद्यार्थिनी आहे दीपिका मडावी, तिची प्रकृती कशी आहे, तिच्यासोबत तुम्ही काल आले? हो सर, काल आम्हाला एअरलिफ्टने या ठिकाणी मुलीला आणि मुलीच्या पालकांना आणि मला घेऊन आले। त्यानंतर या ठिकाणी आम्ही ॲडमिट केलेलं आहे। डॉक्टरांनी तिची म्हणजे अत्यंत काळजीपूर्वक काळजी घेत आहेत, परंतु डॉक्टरांनी मला आज सकाळी सांगितलं की ती अजूनही धोक्याबाहेर नाही। गंभीर आहे म्हणतो? धोक्याबाहेर नाही, परंतु 48 तासापर्यंत आम्ही काही सांगू शकणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। इतकी मोठी घटना घडली, कुठल्या पहिल्या माळ्यावर होतं, दुसऱ्या माळ्यावर, कुठलं? ग्राउंड फ्लोअर? मुलींचं हॉस्टेल आहे ते ग्राउंड फ्लोअरला आहे सर। जमिनीपासून 4 ते 5 फूट उंचावर बांधलेलं आहे आणि सर्वीकडून बंदिस्त आहे। कुठल्या यांना सगळे मॅट टाकून झोपतात विद्यार्थी? हां, हो हो। इतका निधी मिळतो, तुमचे संस्थाचालक व्यवस्था का नाही करत? म्हणजे तुम्ही शिक्षक आहे, तुम्ही काय बोलू शकणार नाही, पण व्यवस्था का नाही करत? सर याच्यावर आम्ही काय बोलणार आता? आम्ही एक संस्थेचे कर्मचारी आहोत, त्याच्यामुळे आम्ही याच्यावर जास्त काय बोलू शकणार नाही। आजोबा म्हणजे दीपिका मडावी जी सर्पदंश झाल्यामुळे गंभीर आहे, तिच्यावर नागपुरात उपचार सुरू आहे, तिचे आजोबा आपल्यासोबत आहे, काय सांगणार? कधी कळलं तुम्हाला आजोबा हे झालं? हे आम्हाला सकाळी 9 वाजता आम्हाला कळवलं। हां, तो कळवला तो आम्ही तिथून घरून आला होतो। तो कोटी जपतडाईला येऊ, तो जपतडाईमधून नाही धानोरा घेऊन गेला, धानोरामधून नाही, धानोरा बी नाही आहे, गडचिरोली घेऊन गेला आहे, म्हणून तिथून गडचिरोली आहे। कशी आहे तब्येत आता नातीची तुमची? आता थोडासा ठीक आहे तुमच्याची ती? हो, थोडा बोलते, पण तो गंभीरच आहे। गंभीर आहे? हो। बरं, तिला बेड पण नव्हता म्हणजे झोपायला, पलंग पण नव्हता, किती गंभीर आहे? हो, तो गंभीरच आहे। हो, भेट नाही होता ना तिथे झोपायचा। आम्ही जाऊन पाहलो, असंच आहे पूर्ण ना, पूर्ण हे गद्दी टाकते का झोपते तिथे स्कूलमध्ये। आम्ही गेला होतो तेव्हा पाहलो, ते आले तो सरापले बी मारून सनी ठेवला होता, एक डब्बामध्ये ठेवले होते, ते आले बी पाहलो ना। आणखीन आम्ही इकडे आलो। आता नातीची चिंता वाटते। आई वडील कुठे आहे तिचे? आई वडील घरी। आता सकाळचं काम आमच्या किसानीचं कसं राहते, सकाळी उठला की जहाच्या खेत। आता गंभीर आहे, तुम्ही नातीशी बोलले का? हो, बोलते थोडा बोलत आहे आता। काय म्हणजे तिचे दीपिका मडावीचे आजोबा आहे, आता काय परिस्थिती आहे, बोलले तुम्ही? भूक लागला आहे, येणार आहे का? इकडे नाही येत। सर तुम्ही आश्रमशाळेत होते तेव्हा ही घटना घडली तेव्हा? नाही सर, मी मुख्यालय आपल्या रूमवरती होतो, किरायाच्या रूमवरती होतो। माझं घरच आहे तिथून, त्या गावावरनं जपतला या शाळेवरनं 1.5 किलोमीटरवरती माझं घर आहे। मी घरी होतो त्या दिवशी। आश्रमशाळेत राहणं अनिवार्य आहे नियमानुसार शिक्षकांना? नाही ना सर, शिक्षकांना नियमानुसार आश्रम शाळेत राहणं अनिवार्य नाही, मुख्यालय राहणं अनिवार्य आहे। मुख्यालयात गेलो? हो, मुख्यालयात होतो माझं। हाकार माजला असेल जेव्हा ही घटना घडली, वेळेत त्यांना दवाखान्यात नेण्यात आला? हो सर, जवळपास अर्ध्या तासामध्ये। आणि तो धानोरा ते ढवळी
हा 6 किलोमीटरचा मार्ग आहे, अतिशय असा खड्ड्यामध्ये झालेला आहे. हां. आणि या खड्ड्यामुळे आपण तो 6 किलोमीटरचा मार्ग परिक्रमण करायसाठी जाण्यासाठी जवळपास अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि अशा कंडिशनमध्ये थोडासा त्या रस्त्यामुळे थोडासा आम्हाला उशीर झाला दवाखान्यात पोहोचेपर्यंत. आता तुमच्याशी बोलली का ती दीपिका? हो सर, बोलते ती बोलते. एकदम कमी प्रमाणात बोलते ती. म्हणजे याच्यापेक्षा ती जास्त घाबरलेली आहे. जास्त ती नवीन माणसाशी कोणाशीच बोलत नाही. फक्त बोलली तरच आमच्या दोघांशी बोलते ती. ती दीपिकाचे शिक्षक आहे सहारेजी, दीपिकाचे आजोबा आहे, गंभीर परिस्थिती आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.